नमस्कार, मी अमोल जोशी. स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया टॉप 25 बातम्यांनी. देहूत इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. घाट परिसरामध्ये पूरस्थितीमुळे पित्ती धर्मशाळा आणि पुंडलिक मंदिरामध्ये पाणी शिरलं, तर प्राचीन असलेलं माऊली स्थळही पाण्याखाली. गंगापूर धरणातून गोदावरीला होणारा पाण्याचा विसर्ग कमी. गोदावरी नदीचा पूर ओसरायला सुरुवात. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा रेल्वे प्रवास आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी रिग्रेट. सोमवारी सकाळी 8 वाजता आरक्षण सुरू होताच कोकणातील सर्व प्रमुख गाड्यांचं तिकीट काही मिनिटातच फुल. MMRDAकडून मेट्रो विस्तारासाठी 12,000 कोटींच्या 19 कंत्राटांना मंजुरी. वाहतूक व्यवस्थेच्या कायापालटासाठी ऐतिहासिक पाऊल. नाशिकचा मेट्रो प्रकल्प रखडण्याची शक्यता. खर्च आणि लोकसंख्येचा ताळमेळ बसत नसल्याचं केंद्राचं मत. तर मेट्रोऐवजी द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपूल करण्याची खासदार वाजेंची मागणी. माऊलींची पालखी खंडेरायाच्या जेजुरीत दाखल. दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांची उपस्थिती. माऊली आणि मल्हारीच्या एकत्रित गजरानं जेजुरीत नवचैतन्य. पुणे ग्रामीण पोलिसांची पालखी सोहळ्यामध्ये आकाशात उडणाऱ्या ड्रोनवर अँटी ड्रोन गनचा वापर करत कारवाई. फडणवीसांच्या कार्यक्रमातील ड्रोन घटनेनंतर कडक आदेश. ड्रोन उडवणाऱ्यांवर कारवाई. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडूंना अपात्र करण्याच्या निर्णयाला स्थगिती. कडूंना नागपूर खंडपीठाचा दिलासा. महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर अजित पवारांनी बोलावली बैठक. मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालकही राहणार उपस्थित. आपला कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण 1 ते 4 पर्यंत हिंदी शिकवू नये. 5वी पासून शिकवावी. हिंदी भाषा सक्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्ट मत. कोल्हापूरमध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह भाजप ताराराणी आघाडीचा धक्का. माजी नगरसेवक करणार शिंदेंच्या सेनेत प्रवेश. उत्कृष्ट पत्रकारितेसाठी राज्य शासनाच्या वतीनं दिले जाणारे 2019 ते 20 पर्यंतचे पुरस्कार जाहीर. एबीपी माझाच्या वेदांत नेब, कृष्णा केंडे आणि पंकज क्षीरसागर यांना पु ल देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार जाहीर. मुंबईच्या IIT पवईमध्ये एका तरुणानं हेरगिरी केल्याचा संशय. बिलाल तेली या तरुणाला अटक. 15 दिवस बेकायदेशीररित्या IITमध्ये वास्तव्य असल्याची माहिती. 12 दिवसांच्या युद्धानंतर इराण इस्रायल युद्धबंदीची घोषणा. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केली घोषणा. इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीवर सहमती. युद्धबंदीनंतरही इराणनं हल्ले केल्याचा इस्रायलचा दावा. शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र डागली. इस्रायलचा दावा. इराणच्या तेहरानमध्ये 2 स्फोटांचे आवाज ऐकू आले, तर युद्धबंदीमध्ये इस्रायलनं बाबोलसवर हल्ला केल्याचा इराणी मीडियाचा दावा. रडार सिस्टीमवरही इस्रायली लष्कराकडून हल्ला. इस्रायल आणि इराण दोघांनीही युद्धबंदी मोडली असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप. तर इराणची अणुक्षमता गेली असून तेहरान आणि अणुक्षमता पुन्हा कधीही उभारणार नाही. ट्रम्प यांचा दावा. इराण आणि इस्रायल युद्धबंदीनंतर होणारे हल्ले योग्य नाहीत. आपण इस्रायलवर खूप रागावलो असल्याची डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. इस्रायलच्या वैज्ञानिकांना ताबडतोब बोलावण्याच्या ट्रम्प यांच्या सूचना. आणि यानंतर एक नजर या क्षणाच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे